धन्यवाद. पुढील फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा. तर मला तो मॅचचा पुरस्कार ईश्वर रायकरला मिळाला. आता इतकंच आपण जाऊया थेट आता समालोचन कक्षामध्ये. पुढील सामना सुरू होता. ड्युअल कॉमेंट्री आता स्टार्ट होणार आहे आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज असतील नरेश ढोमे सर आणि सोबत असतील मनोज बेलेकर सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू मनीष सर. एक चांगलासा झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतरचं सेलिब्रेशन सुद्धा अगदी आपल्याला जे पाहायला मिळाले. मोठी विकेट इथून आपल्याला जे पाहायला मिळाली इथून. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन आपण अतुल याचं पाहिलं. आणि इथे नितीनच्या रूपाने बसलेला एक जबरदस्त धक्का आपल्याला जो पाहायला मिळाला. आणि रायरेश्वर मावळा संघ इथे कशा प्रकारचं सेलिब्रेशन करतोय अगदी आपण पाहिलं. पहिलाच चेंडू अगदी आपण पाहिला होता. त्यानंतर या पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार अगदी आपण पाहिला. पुढच्या चेंडूवरती विकेट आली. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभमला आपण जे पाहणार आहोत. अतुल क्षीरसागर इथं गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. रायरेश्वर मावळा व्हर्सेस त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये लढत पुरंदर किंग्स यांच्यामध्ये हा सामना चालू. हलक्या हाताने चेंडू यात्रामध्ये ढकलला. चेंडू पोहोचला आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. आणि आता प्रकाश मुंडके येथील स्ट्राईकला धावप्रकाराची धावसंख्या असेल 5. एक बाद 5 धावा. प्रकाश सरांसाठी हा चेंडू होता. समोरच्या बाजूला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला. धावबाची संधी. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येनंतर धापलक थोडंसं पुढे जाईल. धापलक धावसंख्या 7 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 7 रन आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सातत्याने. यूपीएससी एमपीएससी मध्ये घडलेले खेळाडू आणि घडणारे खेळाडू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी वेळ काढून या ठिकाणी येताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत असं तरी हरकत नाहीये. कॉल निश्चितप्रमाणे खूप चांगला होता शुभम याचा. प्रकाश मडके निश्चितच अगदी आपण पाहतोय तिथे सुरक्षितरित्या पोहोचले गेले. धाबाकधी धावसंख्या असेल आता 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये अजूनही चालू असताना 1 बाद 8 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. सुरुवातीलाच रायरेश्वर मावळा हा संघ कामगिरी करत असताना दुसऱ्या बाजूने पुरंदर किंग्स. 2 टीम्स यावेळेस अगदी आपण पाहिलंय. उंची खूप, लांबी थोडीशी कमी पडते की काय. तिथं क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना एफर्ट जबरदस्त लागले होते. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिले तिथे जीवनदान म्हणावं लागेल. पण एफर्ट जे आहे ना हे खूप जबरदस्त होते. गोविंद्याचे चेंडू हातामध्ये पोहोचला होता. चेंडू हातात होता पण परंतु जी धावगती म्हणतो आपण धावत पळत असताना तिथे कुठेतरी पायाला हाताचा स्पर्श झाला. आणि हात आणि पाय एकमेकांची टक्कर झाल्यानंतर हातातला चेंडू सटकला गेला. आणि तिथे जीवनदान जे मिळलं गेलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. धापराकधी धावसंख्या जी आहे ती असेल आता 1 गड्याच्या मोबाईलमध्ये 9 धावा. सुरुवातीला फलंदाजी करत असताना रायरेश्वर मावळा 10 संघ निश्चितप्रमाणे खेळत आहेत. 10च्या 10 संघांना दिलेली जी नावं आहेत ही सगळी नावं श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या कालखंडातील असणाऱ्या गडकोट किल्ल्यांची आहेत. इतिहास जोपासण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय खास करून इथे संस्कृती जपण्याचं कामकाज केलं जातं. गोलंदाज अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्फत शुभम गवरीला आपण पाहणार आहे. आणि फलंदाज सुद्धा शुभम गवारीच आहे. पाहूया दोन्ही शुभम आहेत. शुभम गवारी दोघांची नावे सेम आहेत
पण दोघांची कर्म वेगळी वेगळी. इथं आपल्याला पाहिजे कोणता शुभम कोणत्या शुभम वरती मात करणार आहे. नो बॉल आहे, बिमर चेंडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव संपवायचा आहे. 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर तिथून पुढच्या प्रत्येक पुढच्या 25 मिनिटानंतर पुढच्या वेळेसाठी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. कुठपर्यंत? 30 मिनिटापर्यंत. आणि 30 मिनिटाच्या पुढे जर डाव गेला तर तिथून पुढे अजून एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेस परत एकदा उंची खूप लांबी परत एकदा थोडीशी कमी पडली. तिथे झेल घेण्याचा प्रयत्न होता, झेल सुटला गेलाय. अन्यथा झेल जरी झाला असता तरी फलंदाज सुरक्षित आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु झेल झाल्यानंतर जो आत्मविश्वास आहे हा वाढला जातो. स्वतःचा आत्मविश्वास वाढला जातो, इतर खेळाडूंचा विश्वास वाढला जातो आणि कॉन्फिडन्स लेवल ही सातत्याने वाढताना आपल्याला जे पाहायला मिळते. परंतु ते झेल होऊ शकला नाही. यावेळेस सध्या आपण पाहतोय खूप चांगला चेंडू आपल्याला जो पाहायला मिळालाय. नप्रगती धावत संख्या जी आहे ती असेल आता 11 धावा इकड्याच्या मोबाईल. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रस्तुत स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग सीझन 13चं आयोजन मोठ्या थाटामाटात इथे सुरू आहे. खरं तर क्रिकेटची स्पर्धा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी सर आयोजित करतात आणि त्याचबरोबर सामाजिक जाणीवेतून संवेदनशीलतेचा परिचय देखील आदरणीय सचिन ढवळे सरांनी दिलेला आहे. आमच्या पाठीमागे आपण बघताय स्वर्गीय शेखर शेळके पॅव्हेलियन आपल्याला दिसतंय. खरं तर पुणे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा या गावचा खेळाडू स्वर्गीय शेखर शेळके याचं अपघातामध्ये निधन झालं. क्रिकेटमध्ये त्या खेळाडूनं दिलेलं योगदान निश्चित मोठं आहे. बोटा गावातून सुरुवात केली, त्याच्यानंतर सातत्यपूर्ण खेळानं तो विकी स्पोर्ट्स आळे या नामांकित संघामधून खेळला आणि तिथेही त्याने आपल्या कार्याचा कर्तृत्वाचा ठसा उमटवला. संघ मालकांसाठी नेहमी प्रिय असलेला हा शांतता प्रिय आणि संयमी असा खेळाडू त्याने सातत्यानं खेळाडूंच्या क्रीडा रसिकांच्या मनामध्ये आदर निर्माण केलेला आहे. अशा या ठिकाणी सन्मान होतोय. खरं तर इच्छा होती की माझी टर्फ असावी जिथे अनेक प्रशिक्षण देईल आणि आज ती इच्छा अपूर्ण राहिलेली आहे आणि त्यामुळे अनेक लोकांनी मदत करून त्याच्या पश्चातमध्ये त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आदरणीय सचिन ढवळे सरांनी शेखर शेळके यांचा सन्मान गॅलरी इथे निर्माण करून तर केलाच आहे, परंतु या स्पर्धेमध्ये जेवढे चौकार जेवढे षटकार खेळले जाणार आहेत त्यामध्ये प्रत्येक चौकाराला 50 रुपये, प्रत्येक षटकाराला 100 रुपये असे पैसे जे जमा होणार आहेत ते सगळे या तीनही खेळाडूंच्या कुटुंबियांना विभागून दिले जाणार आहेत. खरं तर हा एक स्तुत्य उपक्रम आहे, कारण या पुढच्या 9 दिवसांमध्ये 96 सामन्यांमधून जवळपास 2 लाख रुपये जमा होणार आहेत आणि ते सगळे पैसे या तीनही कुटुंबियांना दिले जाणार आहेत. एक स्तुत्य उपक्रम आहे. यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो, त्यांना श्रद्धांजली समर्पित करतो आणि सचिन ढवळे सरांच्या या उपक्रमाचं भरपूर कौतुक करतो. धन्यवाद. या अगोदर एक आवाज आपण ऐकला नरेश डुमेश सर यांचा आवाज निश्चितप्रमाणे आपल्या सर्वांच्या कानावरती पोहोचला गेला आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक अनोखा असा स्तुत्य उपक्रम जो राबवला गेलाय त्या पाठीमागची कारणं काय, का असं करावं लागलं किंवा का करायचं याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्यापर्यंत जी पोहोचली गेलेली आपल्याला जे पाहायला मिळते आणि प्रेक्षक वर्गाने आपण पाहतोय ऑन स्क्रीन जिथे स्वर्गीय शेखर उत्तम शेळके यांचा नावाचा असणारा एक पॅव्हलियन कक्ष निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. खास प्रेक्षक गॅलरी आहे आणि तिथे सुद्धा प्रेक्षक वर्ग आनंद घेताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकं संपलीत, 12 धावा आहेत, 1 फलंदाज बाद. रायरेश्वर हा संघ अगदी आपण पाहतो. यावेळेस मात्र शॉर्टपिच चेंडू होता, पाठवलाय मैदानाच्या बाहेर, वाघांची दाट, फोडलाय पहाड, छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. शॉर्टपिच चेंडू होता, शफल झाले प्रकाश आणि मिड विकेटला
शॉर्ट पुलचा फटका आणि तोही सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळालाय आणि दूरवरती हा षटकार पाठवण्यात प्रकाश मुंडके यांना यश येताना पाहायला मिळालं. षटकार मारल्यानंतर ऍटिट्यूड पाहण्यासारखा होता. परत एकदा स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता. बॅट पृथ्वी चेंडू नाहीये, खूप दूरवरती आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा अगदी आपण पाहतोय. सागर यादव जो आहे इथं गोलंदाज मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. धापलक वेगाने पुढे जाईल. धापलकाची धावसंख्या 19 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये हा धापलक आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. प्रकाश मुंडके 7 चेंडू 10, शुभम गवारी 5 चेंडू 3, 1 चेंडू 7 धावा आतापर्यंत खर्च केला सागर यादवने. सागर यादवला एक छोटासा कानमंत्र सुद्धा दिलाय अजय याने. परत एकदा यावेळेस गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. बॅकअपचं कामकाज केलं जाईल. निर्धार चेंडू परत एकदा आपल्याला पाहिलं. फ्रीच निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय एक सुंदर नजारा निश्चितप्रमाणे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय आणि कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. खूप सुंदर वर्क निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे कॅमेरामनचं कौतुक निश्चितप्रमाणे, खास करून प्रथम स्पोर्ट्स यांचं मात्र कौतुक करावं लागेल की एक सुंदर व्ह्यू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस अगदी आपण पाहिले तिथे मात्र जीवनदान. इथे जीवनदान आहे. आज मला वाटतं असं की प्रकाश मुंडके आज नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये आले की काय. आज जिथं लात मारते तिथं पाणी काढतील असं कदाचित वाटतंय. पण तो प्रयत्न, त्या प्रयत्नाला यश मिळणार का ते आपल्याला पाहिजे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 रन. सौकार. निश्चित मनोज सर, तुम्ही म्हटले की प्रकाश मुंडके सर नशीब घेऊन आलेत की काय. डेफिनेटली ते त्यांचं नशीब घेऊनच मैदानामध्ये आलेले आहेत. मला तिथपर्यंतच पोहोचायचं होतं. एक सूर्यप्रकाशचा फटका अगदी आपण पाहिला जो मैदानाच्या आतमध्ये खूप सुंदररित्या खेळलाय. शफलून खेळला गेला होता. तिथे अगदी आपण पाहिलं तर एक चौकार फायनलच्या दिशेने येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. धाबागती धावसंख्या वाढेल. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर चेंडू खूप सुंदर आहे. 23 धावा आहेत. कमबॅक केले इथे गोलंदाज सागर यादव यांनी हे कमबॅक केलेलं आपल्याला निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळते. 24 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू पोहोचला जंटी दरम्यानला सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर पोहोचलाय. 4 रन. थँक्यू. धावा फलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर निश्चितप्रमाणे खूप वेगाने पुढे जाताना पाहायला मिळेल. कारण सागर याच्यावरती सातत्याने प्रकाश मुंडकेच्या बॅटमधून आक्रमण होताना पाहायला मिळाले. आणि आता धावा फलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती धावसंख्या जी आहे 28 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सागर यावेळेस स्पर्धेचा गॅपमध्ये चेंडू हलक्या तरी चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षण अफलातून चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. संघासाठी 1-2 धावसंख्या वाचवली गेली असं म्हणजे हरकत नाही. एक सिंगल धापरका धावसंख्या 29 षटकाची झाली आहे. समाप्ती 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापरकरती धावसंख्या आहे 1 बाद 29 धावा. 29 लॉस ऑफ 1 विकेट इन 3 ओव्हर कंप्लीट. दर्जा निश्चितप्रमाणे अगदी आपण पण या क्रिकेटच्या स्पर्धेचा जो वाढत जाताना पाहायला मिळतोय. कारण तुम्ही एखादं काम ज्यावेळेस करताना ते काम केल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळणं, ते प्रकाश झोतामध्ये येणं हे सगळ्यात गरजेचं आहे. काही गोष्टी अशा असतात त्या कधी दाखवायच्या नसतात. तुम्ही एखाद्याला मदत केली कधीच दाखवायची नाही. तुम्ही एखाद्याला सहकार्य केलं हे कधीच दाखवायचं नसतं. पण तुम्ही जी कामं करता, जी कर्म करताय
ही सगळ्यात दिसणं गरजेचं आहे आणि काय चांगलं घडलं जाते समाजामध्ये या पृथ्वीतलावरती या क्रिकेटच्या मैदानावरती हे दाखवण्याचं काम आमचा प्रथम स्पोर्टचा सगळा कॅमेरामॅन आहे. या सगळ्यांना सॅल्यूट असेल. गॅपमध्ये चेंडू परत येतात. डीप टर्नमेंटला पोहोचलाय क्षेत्ररक्षक दूरवरती 4 रन. जबरदस्त फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये प्रकाश मडके. या दरम्यान परत एकदा आपण पाहूया गोलंदाजीवरती अतुल गॅपमध्ये परत एकदा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. परत एकदा बंद चौकार. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आलाय. लागोपाठचे 2 चौकार इतके अफलातून आलेत आणि या 2 चौकाराने धावफलक आता वेगाने पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. परत एकदा हलक्या हाताने चेंडू यात्रेमध्ये ढकलला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 1 धाव घेतली. 2 चौकार त्यानंतर 1 सिंगल. नॉन ट्रॅकच्या बाजूला जाऊन परत एकदा स्वतःला स्टेबल करतायत. धावफलक पुढे जाऊन पोहोचला गेला. धावफलकावरती धावसंख्या असेल ती आता 38 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. व्यासपीठावरती अगदी आपण पाहिलं तर खास करून अगदी आपण पाहतोय पॉइंटला परत एकदा चेंडू जो खेळला गेला तिथे क्षेत्ररक्षक असेल. त्या दरम्यान फिकीपर्यंत 2 धावा आरामात पळून पूर्ण केले गेले. या 2 धावसंख्येत धावफलक संघाने गाठली 40. 1 गड्याच्या मोबाईलवर 1 बाद 40 धावा. शुभम गवारी 6 चेंडू 5. प्रकाश मडके 15 चेंडूमध्ये 28 धावा. ह्या गोष्टी अगदी आपण पाहतोय रायरेश्वर मावळा संघ या स्पीडवरती अगदी आपण पाहिलं खास करून अगदी आपल्याला मडके वहिनी पाहायला मिळत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. ज्यांच्यासाठी वेळ दिला त्यांची फलंदाजी भरलेली पाहायला मिळाली आणि ज्यासाठी आले तो वेळ व्हायला गेला नाही. धावफलकाची धावसंख्या 41. परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. त्या दरम्यान आलेली एक सिंगल चेंडूपणे षटकाची होईल समाप्ती. 4 ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 1 बाद 42 धावा. रायरेश्वर मावळा व्हर्सेस पुरंदर किंग्स. शुभम गवारियाला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. त्याच्या पाठीवरती क्रमांक जर आपण बघतो 26-11 हा अंक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि हा अंक मला वाटतं भारतातला कुठलाच व्यक्ती विसरू शकत नाही. तो दिवस कधी विसरू शकत नाही. 26-11 अर्थात शुभम गवारीच्या पाठीवरती जो क्रमांक आहे त्याच्या पाठीमागचं कारण कदाचित ते त्यांनाच माहिती असेल. पण आपण त्या नंबरचा जर विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर कदाचित 26-11 मध्ये जेवढी माणसं आपल्याला सोडून गेलीत त्यांच्यासाठी कदाचित आदरांजली असू शकते. प्रकाश यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू खेळला मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. खिलाडी क्या मस्तक पे दस्तक. खिलाडी बन गया दर्शक और दर्शक बन गया दीवाने. 6 रन. प्रकाश मडकेच्या बॅट मधून ताबडतोब फलंदाजी अगदी आपण पाहतोय सफल झाले. मिड विकेटला मात्र एक सुरेख प्रकारचा फटका त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालाय. आक्रमण ठासून भरले. म्हणजे पहिली विकेट आली त्यावेळेस संघ रायरेश्वर मावळा थोडासा अंधारात सापडला की काय अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह होतं. कारण अगोदरच्या मॅच मधला सुपरस्टार हिरो इथे फक्त 1 चौकार मारा बाद झाला होता नितीन. पण नितीन बाद झाल्यानंतर जो अंधार होता त्या अंधारावरती या प्रकाशाने मात केलेली. स्विच हिट बेहतरीन बल्लेबाजी फिर से एक बार. स्विच हिटचा फटका. चेंडू सीमाच्या बाहेर फरार. 4 रन चौकार.
स्विचिचा फटका निश्चित आपल्याला पाहायला मिळालाय. संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 52 धावा. 52. तिथे अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खूप चांगलं. धाव घेतली गेली नाही, परंतु मला वाटतं तिथे डेड बॉल आहे. डेड बॉलचा इशारा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. 52 धावा आहेत. एकाच्या मोबाईलला 2 चेंडू टाकून झालेत. हर्षद कनेरकर इथं गोलंदाजी मार्गावरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा होता. बॅट मध्ये चेंडू आला नाहीये. निर्धार चेंडू यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 52 वरती आपण लक्ष दिले. रायरेश्वर मावळा संघ इथे ताबडतोब फलंदाजी करताना पाहिलं मिळतं आणि प्रकाश मडके अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत आणि अपेक्षा खूप साऱ्या वाढल्या गेल्यात आता, कारण इथे एक अर्धशतक प्रकाश मडकेंच्या बॅटमधून पाहायला मिळणार का. फुल टॉस होता. फायलिंगला खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करताना पाहायला मिळेल. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण उतर पाहायला मिळालं. डाव्या बाजूला झेपावत अगदी चेंडू कव्हर केला गेला. सूर मारला गेला. एक बाद 53 धावा धावपलकरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रकाश मडके आणि शुभम गवारी. हर्षद तयार आहे. उष्माताने मारा करेल शुभम गवारीसाठी आणि तिथे विकेट. दुसऱ्या विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या विकेटसाठी 49 धावसंख्येची भागीदारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. पहिली विकेट 4 वरती आली होती आणि दुसरी विकेट 53 धावसंख्येवरती 49 धावसंख्येची भागीदारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा राईज झाला. शफलून खेळण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे सुरुवातीला होता. त्यानंतर डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा होताना पाहायला मिळाला आणि तिथे परतावं लागलं ते शुभम गवारी आला. मोठी विकेट आली शुभम गवारीच्या रूपाने आणि आता शुभम गवारी याच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला जे पाहायला मिळतील. अक्षय. ईश्वर मैदानाच्या आत. पाहूया ईश्वर मैदानाच्या आतमध्ये काय करामत करणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय ईश्वर नाही विश्वास मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि तिथे दोन धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. ते असेल आता षटकाची या ठिकाणी पंचावन्न धावा आहेत. 5 षटकांच्या समितीवर 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. रायरेश्वर मावळा प्रकाश मडके अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. 20 चेंडू 40 धावा प्रकाश मडके यांच्या खात्यावरती आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतोय मुडापच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. चौकार. इथे फायनल चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही.
जंजिरा आणि पन्हाळा कॅप्टन झाला. यावेळेस अगदी आपण पाहतोय तिथे फलंदाज सुरक्षित असतील आणि थोडंसं हलकंसं अपील सुद्धा केलं गेलं होतं. डायरेक्ट फलंदाजाने केलेला चेंडू अगदी नॉनस्ट्राईकच्या फलंदाज सुरक्षित असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय. कारण डायरेक्ट स्टंपवरती चेंडू जरी लागला असेल तरी अगदी आपण पाहिलं की तिथे पॉपिंग क्रीज सोडून जरी फलंदाज असेल पण गोलंदाज किंवा इतर कुठल्याही क्षेत्ररक्षकाचा कोणाचे स्पर्श निश्चितप्रमाणे चेंडूला होऊ शकणार नाही. डायरेक्ट चेंडू लागून चालणार नाही. शेवटचे 3 चेंडू बाकी राहिलेत. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. आणि तिथे अगदी आपण पाहतोय पोहोचणार का? पोहोचला. रिक्स आहे तो जिंदगी आबाद और फिक्स आहे. रिक्स उचलली होती आणि तिथं अगदी आपण पाहतोय मला वाटतं रिव्ह्यू पुरंदर किंग्स या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय आणि टाइम पण संपलेला आहे. इथं आपल्याला कळेल इथे पुरंदर किंग्स या टीमचा थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे केले जाते. संघाची धावसंख्या किती होते याकडे बऱ्याच जणांचं लक्ष तर आहेच आहे पण त्याहीपेक्षा बऱ्याच जणांचं लक्ष आता प्रकाश मडके यांचं अर्धशतक पूर्ण होणार का याकडे बऱ्याच जणांचं अगदी लक्ष लागलेलं आपल्याला जे पाहायला मिळतंय. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे. कौतुक सातत्याने करावं लागेल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळेल. लाईन पिचिंग इम्पॅक्ट आणि त्याचबरोबर विकेट मिसिंग निश्चितप्रमाणे आणि रिव्ह्यू लॉस झालाय. नॉट आउट हाईट फॅक्टर निश्चितप्रमाणे पाहायला मिळाले आणि त्यामुळे इथे रिव्ह्यू सुद्धा लॉस्ट होताना पाहायला मिळालाय. धापागती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल आता आणि या दरम्यान मिड विकेट और ये चलन अर्धशतक पूर्ण करते प्रकाश मडके. एकदा जोरदार टाळ्या. अभिनंदन प्रकाश मडके यांचं. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली आणि सेलिब्रेशन अगदी आपण पाहतोय पण सेलिब्रेशन मित्रांबरोबर तर दाखवलंय पण मुख्य व्यासपीठाकडे सुद्धा बॅट दाखवून सेलिब्रेशन झाले आणि या दरम्यान फाईन लागला. चेंडू पोचतात सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आणि मित्रांनो प्रकाश मडके यांची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. एक जबरदस्त फलंदाजी प्रकाश मडके यांची पाहायला मिळाली. नरेश सरांचं सांगितल्याप्रमाणे नशीब घेऊनच आज मैदानाच्या मध्ये उतरले होते प्रकाश मडके आणि आज जीवनदान सुद्धा मिळताना पाहायला मिळालं. एकदा 2दा जीवनदान आणि त्या 2 जीवनदानाच्या जोरावरती इथे अर्धशतक पूर्ण होताना आपल्याला जे पाहायला मिळाले आणि धापालकरती धावासंख्या टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला 71 टोटल स्कोर आहे तर 72चं टार्गेट या ठिकाणी जे असणार आहे. आणि आपण जाऊया परत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉक्स बॉक्समध्ये जोडले जात आहेत. उत्तम सर थँक्यू.
टॉस करण्यासाठी सुषमा माधवराव अभंग मॅडम यांना विनंती असेल आपण या त्यांची शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. मॅडमच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचं कौल या ठिकाणी करणार आहोत. जंजिरा फायटर्स आणि पन्हाळा रायडर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. मी मॅडमला विनंती करेल आपण टॉस साठी या. सुषमा माधवराव अभंग मॅडम यांना विनंती असेल आपण टॉस साठी या. नाणेफेकीचं कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. मॅडमच्या शुभास्ते आपण प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वातील आजच्या दुपारच्या सत्रातील एक महत्वपूर्ण मॅच यानंतर आपण पाहणार आहोत आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रहार प्रीमियर लीग 2025चं 13वं पर्व आपण पाहतोय आणि 13व्या पर्वातील आजच्या तिसऱ्या दिवसातील दुपारच्या सत्रातील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचं कौल देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय आणि सुषमा मॅडम त्याचबरोबर सुप्रिया मॅडम यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. नाणेफेकीचा कौल देखील आपण इथे संपन्न करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय 13व्या पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते आणि एक महत्वपूर्ण मॅच यानंतर आपण पाहणार आहोत आणि या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण मॅडमच्या शुभास्ते या ठिकाणी आपण करतोय. सुप्रिया ढवळे मॅडम सुषमा अभंग मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. कोण कॉल करते? ओके, पन्हाळा रायडर्स जंजिरा फायटर्स कॉल करते. प्रहार प्रीमियर लीग कॉल. प्रहार प्रीमियर लीग टॉस या ठिकाणी आपण संपन्न केलंय. टॉस या ठिकाणी जिंकलेत. मॅडमचे खूप खूप आभार. त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. जंजिरा फायटरचे कॅप्टन आपल्या समेत आहेत त्याचबरोबर पन्हाळा रायडरचे कॅप्टन देखील आपल्या समेत आहेत. जंजिरा फायटर्स प्रथमतः टॉस जिंकलाय, काय निर्णय? सर आम्ही पहिली बॅटिंग करू. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामागचं कारण काय आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, काय सांगाल? सर आता थोडा अंधार पडत जाईल त्याच्यामुळे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आम्ही आणि एक फर्स्ट इनिंगमध्ये एक 60-65 रन करण्याचा प्रयत्न करू कमीत कमी. प्रहार प्रीमियर लीगच्या 13 पर्वाकडे आपण पाहतो. स्पर्धा संपन्न होते, आजचा तिसरा दिवस आहे. या स्पर्धेकडे कसं पाहतायत? प्रहार प्रीमियर लीग आपण पाहिलं तर अतिशय सुंदर आयोजनात नियोजन संपन्न होतं आणि तुमच्या टीम मध्ये काय चेंजेस, काय बदल या मॅच साठी, त्याबद्दल काय सांगाल? आमच्या टीममध्ये चेंजेस काय नाही, प्लेयर सेम आहे सर्व आणि पहिल्या 2 मॅचपैकी आम्ही 2 जिंकलो 2 हरलोय, त्यामुळे आम्हाला ही मॅच क्रुशियल असणार आहे आणि जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. जंजिरा फायटरचे कॅप्टन होते, आता पन्हाळा रायडरचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. टॉस पराभूत आहेत, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? अशी मला फिल्डिंग घ्यायची, त्यामुळे माझ्या मनासारखं झालेलं आहे. पन्हाळा रायडर्स संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार. जंजिरा फायटर्स बॅटिंग करणार, किती धावांपर्यंत रोखाल प्रतिस्पर्धी संघाला आणि कोणत्या बॅटरला कमीत कमी धावसंख्येत रोखायचं किंवा कोणत्या बॅटरला टार्गेट कराल, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, आता अजय पुराणिक मला माहिती आहे, एकदम भारी बॅटर आहे, त्याला आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू आणि शक्यतो 50 ते 60 दरम्यान आम्ही रोखण्याचा प्रयत्न करतो. पन्हाळा रायडरचा संघ आपण पाहिलं तो युनिटीने या स्पर्धेत खेळतोय, प्रतिस्पर्धी देखील एक ताकदवान आहेत. तुमच्या टीम बद्दल काय सांगाल? युनिटी कशा प्रकारे आपण पाहिलं तर पन्हाळा रायडरची पाहायला मिळते आणि सगळे खेळाडूच्या प्रमाणे खेळ करताय, त्याबद्दल काय सांगाल? आमचे खेळाडू सगळे चांगले, म्हणजे सगळे सांघिक भावनेने खेळतात ते आणि सगळे एकदम शांत स्वभावाचे आहे, त्यामुळे आमचे एकदम युनिटी भारी आहे आमची. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून आपण टॉस संपन्न झालाय, टॉस या ठिकाणी जिंकलाय. जंजिरा फायटर्स संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. पन्हाळा रायडर्स हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत, परंतु सुरू असलेल्या मॅचकडे आपण जातोय आणि कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा या मॅचचं समालोचन. O2 कॉम्बॉक्स मनीष पाटील सर. धन्यवाद उत्तम सावंत सर. आणि आता एक अर्धशतक प्रकाश भडके यांचं या अगोदर आपण पाहिलं आणि त्यांचे जवळचे मित्र अक्षय निर्मल, म्हणजे खूप दिवसांपासून त्यांचं अर्धशतक त्यांना पाहायचं होतं, त्यांनी पाहिलं. 500 रुपये त्यांना जीपे केलेले आहेत बक्षीस म्हणून प्रकाश भडके यांना. शुभम स्ट्रायकर एंडला सेकंडिंग स्टार्ट प्लेसमेंट केलेली आहे, थोडंसं संयम. पुरंदर किंग्स संघाचा धावफलक सुरू झालेला. नितीन मांडवे जे कन्सिस्टंट प्लेअर राहिलेले आहेत या प्रहार प्रीमियर लीगच्या प्रत्येक सीझन मध्ये, त्यांच्याकडून नेहमीच चांगल्या खेळाची अपेक्षा असते, मग ती फलंदाजी असू द्या किंवा गोलंदाजी असू द्या, तो खेळते, प्रामाणिकपणे खेळतात. पण शुभम आणि अतुल क्षीरसागर ही सुरुवात कशी देतात पाहूया. फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलंय. नेमकं काय चाललंय? आपण टेस्ट मॅच पाहतोय काय?
असंच कुठेतरी दिसतंय, कारण फुल लेंथ बॉलवर सुद्धा तो आक्रमक पवित्रा शुभमने घेतला नाही. त्यामुळे प्री डिसाइडेड आहे, थोडासा वेळ व्यतीत करायचा आणि तो व्यतीत केला जातो. पहिले 2 बॉल डॉट, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स गोलंदाज नितीन मांडवे यांच्या वतीने पाहायला मिळत आहेत. हा फुल लेंथ बॉल होता, पण अगोदरच पायांची स्ट्राईड मोठी करून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. गती परिवर्तन नितीन मांडवेला बऱ्यापैकी जमते आणि त्यामुळे बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आलेले आहेत. 72चं लक्ष आहे, रिक्वायर्ड रन रेट आहे 12चा, त्यापैकी अजूनही धावफलक सुरू झाला नाहीये. उत्तम सुरुवात नितीन मांडवेची पाहायला मिळते. अतुल क्षीरसागर आहेत. अतुल क्षीरसागर स्ट्रायकर्स एंडला आहेत आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला शुभम आहेत. आपण लगेचच दुरुस्ती करून घेऊया स्कोर कार्डवर. पुरंदर किंग्स लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल सरकतोय, यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच अक्षय निर्मल यांच्या वतीनं होतोय. धावफलक सुरू झालेला आहे. विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट नाही तर अवंतरची 1 धाव मिळालेली आहे. आपण प्रहार प्रीमियर लीगचं हे 13वं पर्व पाहतोय. जशी आपण ती चर्चा अगोदर केली होती, कॅलिबर या सर्व क्रिकेटपटूंमध्ये आहे. पंचांच्या व्ह्यू फाइंडर मध्ये नितीन आलाय, त्यामुळे तो ऍडव्हान्टेज तर बॅटरला जातो. पण आता रेफरल DRS घेतलाय, अंपायरचा कॉल आहे DRS. एक्झॅक्टली अंपायरच्या व्ह्यू फाइंडर मध्ये बॉलर आल्यामुळे अंपायर्स कॉल आहे. LBW साठी आपण पुन्हा एकदा प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये पोहोचतोय आणि त्या ठिकाणी घटनेला पुन्हा एकदा पाहिलं जाईल. उत्तमजी, काय सांगाल या आजच्या पूर्ण वातावरणाबद्दल आणि आजच्या या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या क्रिकेटपटूंच्या क्रिकेटबद्दल? तर नक्कीच आपण पाहतोय स्पर्धा परीक्षा देणारे क्रिकेटपटू देखील खूप चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. खर तर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना कुठेतरी विरंगुळा मिळावा, कुठेतरी त्यांचा स्ट्रेस कमी व्हावा, कुठेतरी ताणतणाव कमी व्हावा आणि खरं तर एक खेळाचं चांगलं वातावरण सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. आणि तब्बल 13व्या पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होती आणि आज आपण पाहिलं तर सिंहगड इन्स्टिट्यूटच्या या हिरव्यागार मैदानावरती आपण पाहतोय. हिरवगार मैदान आहे, टर्फ क्रिकेट आपण पाहतोय आणि एक चांगलं क्रिकेट आपण अगदी पाहिलं तर मनीष सर तुम्ही पहिल्यापासून ही स्पर्धा आपण पाहिलं तर पहिल्या दिवसापासून कव्हर करतायत. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून अगदी आंतरराष्ट्रीय फील या मैदानात आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. असं कुठेतरी वाटतंय की आपण इंटरनॅशनल मॅच कव्हर करतोय किंवा इंटरनॅशनल मॅच मध्ये कॉमेंट्री करतोय. या प्रकारचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहिलं तर सचिन ढवळे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून, अर्थातच सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या वतीनं इथे आपल्याला पाहायला मिळते. आपण थांबलोय LBWच्या निर्णयासाठी थोड्या वेळासाठी. तर अतुल क्षीरसागर सुद्धा थोडेसे संभ्रमात आहे की मला थांबायचंय, मला जायचंय. मनामध्ये निरनिराळे प्रश्न निर्माण होतात जेव्हा या क्षणामध्ये कुठलाही क्रिकेटपटू येतो. पण अतुल तर स्वतः शिक्षक आहेत, त्यामुळे तितका तणाव नसेल. डिसिजनची ती वाट पाहतायत, संयमाने स्क्रीनवर पाहतायत. पण स्क्रीनवर पाहायचं की सिग्नलकडे पाहायचं? रेड आणि ग्रीन की स्क्रीन दोन्ही ऑपोजिट साईडला आपण ठेवलेलं आहे. धडधड वाढली आहे का? चला आपण अजूनही थांबलोय. खूप चांगली टेलिकास्टिंग खरं तर प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या टीमची राहिलेली आहे. मागच्या 3 दिवसांपासून सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. निर्णय देताना सुद्धा पंचांना ती सुस्पष्टता येते बघा. या ठिकाणी डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, ओरिजिनल डिसिजन इज नॉट आउट. 3 स्टंप्स तर रोखून खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. बॉलची पिचिंग वर लक्ष द्यावं लागेल. अंपायर्स कॉल, नॉट आउट, विकेट मिसिंग. तर या ठिकाणी सेफ आहेत फलंदाज अतुल क्षीरसागर. पण षटक काय आतापर्यंत हाताळलेलं आहे नितीनने. बघा, प्रशंसा केव्हा होते? जेव्हा तुमच्या वतीनं तो खेळ तुमच्या संघाच्या फायद्यासाठी खेळला जातो. आणि म्हणून आतापर्यंत ते प्रशंसनीय गोलंदाजी नितीन मांडवेच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. 72चा पाठलाग करताना जी सुरुवात हवी आहे, पॉवर प्ले मध्ये धावांना रोखायचंय आणि त्यासाठी तो पर्याय वापरला गेलाय नितीन मांडवे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सुरुवात गोलंदाज चांगलीच मिळवून देतोय. फुलटॉस बॉल बघा, पुन्हा एकदा प्लेसमेंट. यावर सुद्धा मोठा फटका खेळू शकले असते फलंदाज शुभम, पण तर देखील आणखीन वेळ घेत आहेत.
कधी कधी खेळपट्टीवर थांबलो तर आपोआप धावा बनतात, हे परिसूत्र क्रिकेटपटू मनात ठेवतात. आणि म्हणूनच 1-2 मोके आले होते जरूर. जर आपण या पूर्ण षटकाला रिवाइंड करून पाहिलं तर 1-2 मोके फलंदाजांना मिळाले होते, पण त्यावर त्यांनी तो अप्रोच दाखवला नाही. धावसंख्या पुरंदर किंग्स 2. ऑन साइडला फ्लिक केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला, पण त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर येते फटका दमदार, मिळतील धावा 6. षटकार. एक जबरदस्त फटका आपण पाहतो, ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टंप आणि मिडल स्टिकच्या अगदी मधोमध टाकलेला चेंडू होता, समोरच होता आणि त्याला आपण पाहिलं तर एक मोठा फटका तिथे आपण पाहिलं तर कन्वर्ट करतायत अतुल क्षीरसागर यांच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर ऑन साइडला डीप विकेटच्या अगदी वरतून एक मोठा फटका देखील आपण पाहिलं तर खेळला जातोय. धावा इथे आपण पाहिलं तर वसूल केला, त्यात 6 धावा आणि अगदी ऍक्शन रिप्ले देखील प्रथम स्पोर्ट्स अँड टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या पोहोचते 6 वर. आपण करतोय 9 धावा आहेत असं तुम्हाला वाटते, आपण चेक करतोय. डोंट वरी चेक करतोय. 9 रन, चला 9 धावा आहेत, 9 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवर आता नितीन मांडवे, नंतर कोणता गोलंदाज येतो ते पाहूया आपण. आणि बॉलर येत आहेत प्लेसमेंट. संयमाचं क्रिकेट खूप कमी वेळा उत्तमजी पाहायला मिळते आणि ते क्रिकेट आता पुरंदर किंग्स ही टीम खेळते. पण हा जर पहिला डाव असता तर मी मान्य करू शकतो. आपण दुसऱ्या डावामध्ये आहोत, 12च्या कधी धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामध्ये तुम्ही हा पेशन्स बाळगताय. मग सुरुवातीला जो पेशन्स तुम्ही बाळगताय त्या पेशन्समुळे शेवटच्या टप्प्यावर त्रास होईल का, हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. प्रतीक इताफे बॉलिंग ट्रॅकवर, जागा बनवून हा स्ट्रोक ऍडजस्ट करायचा होता. बॅकफुटला सरकून कट करायचा प्रयत्न, कारण डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, लॉंग ऑफ नाहीये, स्वीपर नाहीये, कव्हर पॉईंट नाहीये, त्याचमुळे त्या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न यावेळेस होता. पण चेंडूचा वेग आणि बाउन्स कंट्रोलमध्ये होता गोलंदाज प्रतीक इथापेच्या, त्याचमुळे मागच्या षटकाप्रमाणे या षटकात सुरुवात सुद्धा चांगली राहिली. हुक करण्याचा सोपा मोका होता, पण तुमच्या शरीराचं वजन तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे जेव्हा तुम्ही शफल होते. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया की इतका सोपा मोका कसा घालवला फलंदाज शुभमने. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, त्यानंतर ते कनेक्शन जे व्हायला हवं होतं चेंडू आणि बॅटचं, ते कनेक्शन होऊ शकले नाहीये. नक्कीच एका विषयावर मला चर्चा करायला आवडेल. 7 किती महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि जीवनामध्ये सुद्धा. ओव्हर द विकेट हो, यावेळेस फोर्स केलंय. मागच्या डॉट बॉलचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतोय, पण आपलं चातुर्य क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालंय. पण पाहूया पंच चेक करतील. बाउंड्री रोपवर व्यवस्थित ती कॅच कंप्लीट झाली का उत्तमजी. फलंदाजी, गोलंदाजी आणि आजच्या दिवसात क्षेत्ररक्षण सुद्धा वरच्या दर्जाचं पाहायला मिळालंय. नक्कीच आपण पाहतो शुभमने देखील मिडल ऑफ द बॅट केला होता, ताकदीचा वापर केला होता, चेंडूला परफेक्ट मिडल केलं होतं आणि तिथे आपण पाहिलं तर बराचसा काळ चेंडू हवेत होता, उंची घेताना देखील पाहायला मिळाला. आणि तिसऱ्या पंचांची आपण पाहिलं तर मदत घेतली होती. नक्की चेंडू आपण पाहिलं तर अडवत असताना आपण पाहतोय दृश्य स्क्रीनवरती आपल्याला ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. सुरुवातीला चेंडू अडवला, कॅच पकडला, त्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स करत असताना चेंडू पुन्हा एकदा हवेत उडवला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला बॅकअप स्वतःच तिथे आपण पाहिलं तर करतोय आणि सेल टिपतोय. 1-2 दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण पाहिलं तर पकडलाय आणि विकेट आपण पाहिलं तर इथे गमावली जाते. फलंदाज शुभमला इथे आपण पाहिलं तर परतावं लागते आणि पहिला धक्का बसतोय. म्हणजे सर पुरंदर किंग संघाचा पहिला बॅटर शुभमच्या रूपानं बाद. शुभमने योग्य त्या वेळी गिअर शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला होता, पण क्षेत्ररक्षक बाउंड्रीच्या पलीकडे गेलाच नाही. त्याने इतकं चांगलं संतुलन राखलं. सडपातळ बांधा होता त्या क्षेत्ररक्षकाचा. सोपं जातं जेव्हा सडपातळ बांधा तुमचा असतो आणि तुम्ही डीपमध्ये क्षेत्ररक्षणाला असता, तुम्हाला वेग मिळतो, तुम्ही जास्त वेगानं धावून चेंडू अडवू शकता आणि तेच पाहायला मिळालं. शरीराचं अचूक संतुलन क्षेत्ररक्षकाचं असल्यामुळे तो कॅच इझिली कंप्लीट झालेला आहे. आपण पुन्हा एकदा पाहू शकतोय आणि हे तुम्हाला आलं पाहिजे. हे जे आपण सूर्या नेहमीच चेअर करतो
ते आता तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक तसे पाहायला मिळतील, कारण क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर प्रहार प्रीमियर लीगच्या मागच्या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळालेला आहे. अर्धशतकं आपण पाहिले, हॅट्रिक्स पाहिल्या आहेत आणि त्याचमुळे या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सराव करण्याचा कालावधी नाही आहे, पण त्यांच्याकडे चांगलं क्रिकेट आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे त्याने जज केलं, त्यांना माहिती होतं की आपण बॉलच्या टप्प्यापर्यंत पोहोचणार नाही आहोत, मागे थांबले, बॉलच्या बाउन्सचा अंदाज त्यांनी घेतला, सिंगल कंप्लीट झाले सागर यादव. हा एक मिस्ट्री एलिमेंट आहे उत्तमजी, आणि त्या फलंदाजाकडे लक्ष असेल, कारण आतापर्यंत जे पुरंदर किंग्सला मिळालं नाहीये ते आता हे 2 फलंदाज देण्याचा प्रयत्न करतील का, हा प्रश्न आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकाचा धावसंख्या 10 झालेली आहे. जिंकण्यासाठी 62 धावांची अजूनही गरज आहे. नेक्स्ट बॉल, पायांची हालचाल नाही होत आहे आणि त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. अतुलला मी इतक्या संभ्रमामध्ये आतापर्यंत पाहिला नाही. हा पहिला सामना कदाचित माझा असावा, मी त्याला पाहतोय की इतक्या संभ्रमामध्ये, कारण नेहमीच अटॅकिंग अँड कन्सिस्टंट परफॉर्मन्स. बघा, फुटवर्क जुळलंच नाहीये, जे जुळायला पाहिजे होतं, बॉलच्या पिचिंग पर्यंत जायचं होतं ते गेले नाही. डॉट आले, 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांवर दबदबा राहिलेला आहे, तो म्हणजे रायरेश्वर या संघाचा. तर नक्कीच आपण पाहतो रायरेश्वरच्या दोनही गोलंदाजांनी सुरुवातीला जी पॉवर प्लेची षटकं टाकलीत ना मनीष सर, ती अतिशय कमालीची आहे. नितीन मांडवेने या संपूर्ण स्पर्धेत प्रभावित केले, इम्प्रेस केले आणि अगदी त्याच्या पावलांवरती पावलं टाकत प्रत्येक इथापेची गोलंदाजी देखील कमालीची ठरते. आणि या दोनही गोलंदाजांच्या गोलंदाजी समोर पुरंदर किंग्ज आपण पाहिलं तर थोडासा अडखळत बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. अतुल क्षीरसागरला आपण पाहतोय पेशन्स आज त्याने इथे दाखवलाय, संयम त्यानं दाखवलाय, तो अटॅकिंग भूमिकेत आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. परंतु टार्गेट मोठा आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात अपेक्षित होती, धावा येणं गरजेचं होतं आणि तिथे आपण पाहिलं तर फक्त आल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा, 24 चेंडू आणि बनवायच्या 62 धावा. सागर यादव कट केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कौतुक असेल रायरेश्वरच्या कॅप्टन्सचं की क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगले ऍडजस्ट केलंय. आपण डीप मध्ये ऑन साईडला पाहिलं तर स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट लॉंग ऑन आहे, ऑफ साईडला वाईड ऑफ लॉंग ऑफ आहे आणि डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शुभम शॉर्ट ऑफ लेन, शॉर्ट ऑफ गुड लेन चेंडू हाताळतो, त्याचमुळे स्क्वेअर ऑफ द विकेट त्याने क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. हा देखील एक अभ्यास आहे क्षेत्ररक्षणाचा, तो पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी चेंडू गेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. फुल लेन बॉल, कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाहीये, बॉल वाईड ऑफ लॉंग ऑफला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळते. प्रयत्न चालूच आहेत फलंदाजांचे मोठ्या फटक्यांचे, पण तसे दिसत नाहीये. आपण जर मागच्या 14 चेंडूची टाइम लाईन पाहिली तर मोठे फटके दिसतच नाहीये. आपण स्कोरशीटवर व्यवस्थित लक्ष दिलं तर ते जे 4 आणि 6चे स्पॉट्स हवेत ते अजूनही दिसत नाहीयेत पुरंदर किंग्स या संघासाठी. आणखीन एक डॉट बॉल, मागच्या 15 चेंडूमध्ये फक्त 12 बनवलेले आहे. जिंकण्यासाठी 60ची गरज आहे. बघा, परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली कितीही प्रयत्न करा, मग यश संपादित करता येत नाही. नेक्स्ट बॉल, शुभम गवारी पुन्हा एकदा कट केलं. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत, षटक काय सांभाळले आतापर्यंत शुभमने. कदाचित शुभमचा अप्रोच हा असावा की विकेट नाही मिळाल तरी चालेल, पण मला इकॉनॉमिकल राहायचं आहे आणि तोच अंदाज त्यांचा आतापर्यंत यशस्वी राहिलेला आहे. मागच्या 4 चेंडूत त्यांनी खर्च केल्यात फक्त 3 धावा, विच इज गुड बॉलिंग. आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या पुरंदर किंग्सची 13, रिक्वायर्ड रन रेट जो 12चा होता तो आता 17.70चा झालाय. लक्ष घालावं लागेल अतुल क्षीरसागर यांना, ज्यांचा स्ट्राईक रेट फक्त 100चा आहे. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरचे थोडेसे फंबल झाले, त्यांच्या शरीराच्या संपर्काने बॉल डायव्हर्ट झाला, पण 2 धावा पूर्ण करण्याचा मौका फलंदाजांना मिळालेला आहे. 2 मिळत आहेत, 2ची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 13वर. पहिल्या 3 षटकांवर वचक राहिलेली आहे गोलंदाजी करणारा रायरेश्वर या संघाची, पण अजूनही अंडर एस्टिमेट करून चालणाऱ्या पुरंदर किंग्सला पहिली 3 षटकं जरी त्यांच्या पक्षात नाही गेली, पण जर लक्ष देऊन फलंदाजी केली तर मग पुढची 3 षटकं त्यांच्या पक्षात नक्की जाऊ शकतात. अतुल स्ट्रायकर एंडला, आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 15. जिंकण्यासाठी आता 57ची गरज, बॉल शिल्लक 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज पुरंदर किंग्स. पुरंदर किंग्स संघ आपण पाहिलं तर मनीष सर मोठ्या टार्गेटचा पाठलाग करतोय. धावा देखील आपण पाहिलं तर बनवायचं आणि आपण पाहू शकाल
ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटची ही टीम जे मागच्या 3 दिवसांपासून थेट प्रक्षेपणाची कामगिरी सांभाळते. हा या मैदानाचा बर्ड आय व्ह्यू आहे आणि टीमचे हेड आहेत प्रताप सर आणि टीममध्ये मंगेश, अजय गुंडे, ओम काकडे, शिरीष सावंत, सचिन शिंदे, कार्तिक पवार, अविनाश राठोड, अविनाश गायकवाड, अनिकेत जावकर, तुषार शिगवण आणि विशाल. जबरदस्त कामगिरी या सर्व टेक्निशियनची राहिलेली आहे. हॅट्स ऑफ टू यू प्रताप. नक्कीच आपण पाहतोय कौतुकास्पद काम आपण पाहतोय. अगदी वाखण्याजोगं काम या टीम कडनं आपण पाहतोय. पहिलाच बॉल होता, अपील जोरदार केला आणि तिथे आपण पाहिलं तर मुख्य पंच कळतात इट्स अ वाईट बॉल. एक खराब चेंडू होते, एक अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहिलं तर इथे 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू होतं आणि गोलंदाजीची मार्क होती गोलंदाज शुभमला आपण पाहतोय. पहिले षटक देखील आपण इथे आपण पाहिलं तर प्रत्येक इथापे गोलंदाजीच्या मार्क होत्या. सागर यादव बॅटिंग करतात, 4 चेंडू 3. पुन्हा एकदा लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, तो मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. पॅडल स्विप करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे पंच कळत आहेत. अक्षय निर्मळ सर लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. प्रत्येक इथापे आपल्याला गोलंदाजीच्या मार्क होती पाहायला मिळतोय. मागील षटकात काय कमालीची गोलंदाजी केली होती, 2 धावा खर्च करत फक्त एकच धाव, एक विकेट तिथे आपण पाहिलं तर मिळवले होते आणि 2 धावा त्यांनी इथे खर्च केल्या होत्या. विजयाचे समीकरण पुन्हा बदलते. 17 चेंडू आणि 55 धावा त्या मात्र बनवायच्यात. यावेळचा चेंडूचा फटका खेळलाय, टीप कव्हर मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु चेंडू थांबणार नाही. बॉल चाल टीप कव्हर सीमा पार, चौकार. हा एक थोडासा आनंद मिळालाय असं मी म्हणू शकते. खूप वेळानंतर थोडासा का, कारण आता एक फटका घेऊन नाही चालणार. ऑप्शनच्या बाहेरचा फुल लेन बॉल होता, वाईड हाफ वॉली आणि त्यानंतर ही स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक थोडा दूर होता, पोहोचू शकला नाही. 4 धावा मिळाल्यात, पण हे सातत्य तर राखावं लागणार आहे, तरच कुठेतरी तो मोठा पल्ला पार करता येऊ शकतोय टीमला. पुरंदर किंग्स इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली आणि झेल सुटलाय. एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅन फाइंडिंगला छोटे छोटे चुका देखील आपण पाहत होत आहेत. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न चांगला होता मनीष सर, परंतु हातातून सटकला शेवटच्या क्षणी. लोअर हँडने हा झेल टिपला असता तर चालून गेलं असतं. आता तर दुखापत सुरू झाले. ऑस्ट्रेलियन टाईप, इंडियन टाईप अशा पद्धतीने त्याने डोक्यावर हात आता लावलेला आहे आणि आता पाहूया तो परत हात लावला जाईल, कारण हा जर फलंदाज टिकला तर मग तुम्हाला टेन्शन देऊन जाईल. प्रतिकी तापे यावेळचा चेंडू ता वेगाने टाकला, बॅटची एच आणि पंचांचे बोट आकाशाकडे सेलिब्रेशन केला. ते बॅटर आपण पाहिलं तर थोडंसं नाराज आहे. त्याच्याच समोर जल्लोष आनंद उत्सव देखील इथे साजरा होताना पाहायला मिळतोय. अतुल बचावलेत परंतु सागर बाद होत आहेत. दुसरा धक्का बसतोय टीम पुरंदर किंग संघाला. बाद झाले कॉट बिहाइंडच्या स्वरूपात सागर यादव आणि स्वस्तात हा फलंदाज परतलेला आहे. ऑफ्टनच्या बाहेरचा शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज होती. विकेट किपरने अपील केली आणि त्यानंतर बघा या मित्रांचा जल्लोष. स्पर्धा परीक्षा तर आपण देत आहोत, काही जण तर स्पर्धा परीक्षा क्लिअर करून पोस्टवर सुद्धा जाऊन बसलेले आहेत. पण वर्षातून 2 वेळा हे सर्व मित्र एकत्र येतात, एकमेकांशी खेळतात आणि ते आनंदाचे क्षण जगतात आणि त्याचमुळे प्रहार प्रीमियर लीगला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आदरणीय सचिन ढवळे सरांचं मार्गदर्शन घेऊन हे सर्व विद्यार्थी असतील, हे सर्व ऑफिसर असतील, आपापल्या क्षेत्रात खूप चांगलं काम करतायत. पण न चुकता वर्षातून 2दा या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपला वेळ राखून ठेवतायत. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय, कारण का प्रहार प्रीमियर लीग आपण पाहिलं तर वर्षातून 2 वेळा आपण सातत्याने पाहत असतो. या वर्षी आपण 13व पर्व आपण पाहतो या स्पर्धेचं संपन्न होते. अगदी नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. प्रतिगीता आपले 2 विकेट मिळवल्यात, 7 धावा खर्च केल्यात. दुसरं षटक तो मात्र टाकतोय. पुरंदर किंग संघाला अजून विजयासाठी 14 चेंडू आणि 50 धावांची गरज. मोठे फटके हवेत, षटकार चौकार. फुल टॉस चेंडू होता आणि तिथे खेळलाय स्क्वेअर लेगला, चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. चौकार की षटकार या गोष्टींचा विचार न होताना पाहायला मिळतात, परंतु कुठेतरी प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर सुरू आहेत. मनीष सर, या फटक्यांची गरज आहे पुरंदर किंग टीमला. अंपायर्स रेफरल फॉर वेस्ट हाईट आपण त्याच्या तपासणार आहोतच. उत्तमजी, कधी कधी आपण पाहिलं असेलच की विकेट गेल्यामुळे संघाचा फायदा होतो,
दोन फलंदाज जरी बाद झाले आहेत, अटॅकिंग बॅटर आकाश साळुंके मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि त्याने फक्त चेंडूला दिशा दिली, जास्त एफर्ट्स नाही लावले. फुलटॉस बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि कदाचित या फलंदाजाची ऊर्जा घेऊन क्षीरसागर सुद्धा त्यांच्या लयीमध्ये येऊ शकतात. साळुंके आणि क्षीरसागर यांची जोडी जमली तर मजा येईल या सामन्यामध्ये. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचे निर्णय काय होतो ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. बाउंड्री देखील चेक केली जाते आणि तिथे आपण पाहिलं तर मुख्य पंच आपल्याला कळवतील चौकार आहे, 4 धावा. चांगला चेंडू आपण पाहिलं तर मैदानात पाहायला मिळतोय, फ्री डिलिव्हरी आणि त्यावरती एक चौकार येतोय. नवसंख्येत वाढ होते पुरंदर किंग्सनं. इथे आपण पाहिलं तर थोडा कुठेतरी मनीसर मोकळा श्वास घेतलाय, परंतु या फटक्यांची गरज आहे टीम पुरंदर किंग संघाला. फुल टॉस चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट केलाय, खेचून मारलाय, फुल टॉस बॉलला मात्र पाठवलंय ऑन साइड मिड विकेटला, सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. वाट पाहायची वेळ संपली आणि आता वाट लावायची वेळ आली. साळुंके आले आणि साळुंके धावांचा पाऊस घेऊन आलेले आहेत. फुलटॉस बॉल आणि साळुंकेलाच फुलटॉस मिळालेत. या अगोदर फुलटॉस चौकार, आता फुलटॉस षटकार आणि त्याचमुळे आता धावांचा वेग वाढलेला आहे आणि ज्या धावा आवश्यक होत्या त्या धावा आता मिळत आहेत. पुरंदर किंग्स या संघाला धावसंख्या जाते ती म्हणजेच 32 धावा, 32 रन्स. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. टार्गेट मोठा आहे, लक्ष मोठं आहे आणि धावांचा पाठलाग देखील आपण पाहिलं तर सुरुवात 32 धावा. इथे आपण पाहिलं तर धावपल कोते बनवले जात आहेत. पुरंदर किंग आपण पाहतो रायरेश्वर मावळा या संघाच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न त्याही टीमने आपण पाहिलं तर सुरू केलेत. सुरुवातीची काही षटकं चांगली राहिली, डॉट बॉल आल्या, विकेट आल्या, प्रेशर क्रिएट केला, दबाव दडपण बनवला पुरंदर किंग संघावरती. परंतु आकाश जसे मैदानात आलेत ना, कुठेतरी प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न आकाश यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. एक षटकार आला, एक चौकार आला, 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. म्हणजे जे समीकरण 14 चेंडू 50 होतं तेच समीकरण इथे आपण पाहिलं तर आता आले 12 चेंडू आणि बनवायच्या 40 धावा. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. सामना अजूनही कोणत्याच संघाच्या बाजूला झुकला नाही. मॅच अजूनही दोन्ही स्थितीत आहे. जर अजून प्रत्येक षटकात 1-2 मोठे फटके, षटकार चौकार खेळले तर बॅटिंग करणारा संघ देखील पुरंदर किंग पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल. यावेळीचा चेंडू क्रॉस बॅट खेळले, क्षेत्ररक्षक तैनात, 1-2 पकडली कॅच. अतुल क्षीरसागर ज्यांच्यासाठी जाळ विणलं होतं आणि त्या फलंदाजाला इथे आपण पाहिलं तर अखेर बाद केले. रामदास येत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवत आहेत. अतुल यांना परतावा लागेल. 11 चेंडू खेळले, 14 धावा बनवल्या आणि फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. अतुल क्षीरसागर. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रथम प्रयत्नात चुकला होता पण सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांनी झेल टिपला आणि झालेल्या चुकीला त्यांनी सावरलं आणि आता अतुलचा खेळ संपलेला आहे. कॅप्टन मैदानाच्या बाहेर जात आहेत. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट या यूट्यूब वाहिनीवर, तसेच सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा पाहतोय. प्रयत्न चांगले होते, जसा झेल निसटतोय असं दिसलं ते थांबले होते पण त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये तो झेल क्षेत्ररक्षकाने टिपला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे ते म्हणजेच अभि येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अभि स्ट्रायकर एंडला, साळुंके नॉन स्ट्रायकर एंडला. 40ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 40 धावा पुरंदर किंग्स. रामदास गोलंदाजच्या मार्क होते आपण पाहतो. अभिषेक बॅटिंग साठी येत आहेत पुरंदर किंग टीम कडनं. आपण पाहतो अभिषेक चव्हाण. इथे समोर खेळलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह स्ट्रेट टू द ग्राउंड आपण पाहतोय. चांगला फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, पुढ्यात खेळलेत विशेप मध्ये एक चांगला फटका आपण पाहतोय आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिल्या तर येतात. अभिषेक चव्हाण आपलं खातं खोलले, अकाउंट ओपन करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा तो इथे बनवताना पाहायला मिळतोय. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या 38 धावा. प्रयत्न देखील आपण पाहिले तर सुरुवात पुरंदर किंग संघाची. प्रयत्न एका बाजूला टीम करते मैदान होते रायरेश्वर मावळा. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट डीप लॉंगॉनला खेळलाय, उंची घेतली,
लांबी घेतली नाही आणि तिथे सेल टिपलाय, डिस्टन्स थोडस कमी गाठतो आणि विकेट येते. अजून एक बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 4 अभिषेकला इथे आपण पाहिलं तर परतावं लागते. 2 चेंडू खेळला, 2 धावा त्यानं बनवल्या. फक्त एकटा लढतोय आकाश साळुंके, त्याला 7 मिळायला हवी, ती 7 मिळत नाहीये. आणि अभिषेक सुद्धा मोठा स्ट्रोक खेळून बाद झाला. ऑन ड्राईव्ह खेळली, लॉफ्ट केलं होतं बॉलला, लॉंग ऑनला क्लिअर करायचा प्रयत्न तर रास्त होता, पण त्या प्रयत्नांना धावांची मदत मिळाली नाहीये. उलटपक्षी गोलंदाजाला विकेट मिळालेली आहे आणि आता त्याचमुळे आता पकड पुन्हा एकदा रायरेश्वरची मजबूत होते. मधल्या काळामध्ये साळुंके यांनी जे 2 मोठे स्ट्रोक खेळले होते, वाटलं होतं की सामना पुन्हा एकदा बॅलन्स होतोय की काय, पण पुन्हा एकदा वरचढ भूमिका आता रायरेश्वरची. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती, आपल्याला प्रत्येक अँगलने दृश्य पाहायला मिळत आहेत. प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून हवेचा चेंडू बॅकफुटवरती गेले तर पाठीमागे सरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटने बॉलचा संपर्क होत नाही, तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर खूप चांगलं कलेक्शन करतात. ही ड्रोन रिव्ह्यू आपण पाहतोय. या स्पर्धेची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. विहंगमन दृश्य आपण या स्पर्धेची पाहू शकाल. सिंहगड क्रिकेट इन्स्टिट्यूटचं आपण पाहिलं तर क्रिकेट ग्राउंड प्रहार प्रीमियर लीग PPL इथे आपण पाहिलं तर संपन्न होते 13व्या पर्वात. शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज टेकन, व्हेरी गुड कॅच. एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर येत आहेत प्रकाश मडके आणि टिपतायत एक सुंदर सेल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. विकेटचा सिलसिला मनीसर जारी आहे. निम्मा संघ गारद होतोय. 5 विकेट पुरंदर किंग संघानं गमवल्यात आणि बनवलं गेला 34 धावा. प्रकाशजी, आपल्याकडे तर कॅलिबर वरच्या दर्जाचा आहे, पण आपण असं म्हणू शकतो का लेडी लक? पहिल्या डावामध्ये अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि आता एका हातात त्यांनी झेल टिपलेला आहे आणि जबरदस्त ग्लोव्ज घालून झेल टिपणं वाटतं तितकं सोपं नाहीये. ती ग्रिपिंग मिळत नाही आणि त्यांनी एका हातात तो झेल टिपलाय. कौतुकास्पद झेल या ठिकाणी प्रकाश मडके यांचा. सुंदर झेल आपण पाहतो. स्टेनच्या अगोदर पहिल्या डावात अर्धशतक आपण पाहिलं. बऱ्याच वेळानंतरच्या अर्धशतकाची आतुरता तुम्हाला होती. यावेळीचा चेंडू होता अकुट टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन टाकलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू मैदानात येतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद 34. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 38 धावा. 38 रन टू विन 6 बॉल. 6 चेंडू 38 आपण पाहतोय. म्हणजे सर समीकरण आता कुठेतरी आपण पाहिलं तर थोडस लांब पाहायला मिळते. 6 चेंडू 38. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल आणि एखादा व्हाईट बॉल नो बॉलची आतुरतेने वाट पाहावी लागेल. एखादा चुकीचा चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल का टीम पुरंदर किंगला? का पाहायची? मला तोच तुम्हाला थोडंसं थांबवतोय की त्या चुकीची वाट का पाहायची? पहिल्या 2 षटकात जेव्हा तुम्ही डिफेन्सिव्ह खेळलात, तुम्ही डॉट खेळलात, तुम्ही खूप जास्त वेळ घेतलात, तर त्या वेळ घेतलेल्याचा आता नुकसान होते आणि त्याचमुळे आता 6 चेंडू 38ची गरज आहे. नक्कीच आपण पाहतो पॉवर प्ले फार कमी धावाला. संयमी खेळ आपण पाहिला. पेशंटचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात महत्वाची असते म्हणून तर आपण नेहमी सांगतो की ज्या टीमची सुरुवात चांगली त्या टीमचा शेवट चांगला असतो. सुरुवात कमालीची राहिली परंतु पहिलाच बॉल खराब, नो बॉल, चुका 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 आणि चुका मैदान ती पाहायला मिळत आहेत. परंतु धावेसाठी नकार कळवलाय. पहिलाच बॉल खराब आपण पाहिलं तर इथे अतिरिक्त अवांतर धाव येते. नंदू पांगारे गोलंदाजीच्या मार्क होते आहे आणि पहिला नो बॉल त्याने इथे टाकलाय. पुढील चेंडू असेल मैदान ती फ्री हिट. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 37 धावा. इथे बॅटवरती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळतंय. टप्पा पडला तर चेंडू थोडासा खाली राहतोय. विकेटवरती चेंडू आपण पाहतोय. एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू मैदान ते टाकला जातोय. नंदू पांगारे आपण पाहिलं तर इथे गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. पहिला खराब चेंडू होता परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतोय. वापसी करून देतोय टीम रायरेश्वर मावळा संघाला. लोड फुल टॉस चेंडू होता आणि तो मात्र खेळलाय मिडल ऑफ द बॅट आणि तिथे आपण पाहिलं तर पकडली कॅच, टिपला झेल आणि विकेट आपण पाहिलं तर इथे गोविंद जाधव इथे आपण पाहिलं तर परत त्यांना पाहायला मिळत आहेत. बॅटर क्रमांक 6 तो मात्र गमावला जातोय. शेवटचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. अंतिम ओव्हर देखील आपण पाहतोय. स्लॉगर आणि डेथ ओव्हर मध्ये विकेटचा सिलसिला इथे आपण पाहिलं तर 4 आहे. शेवटचे 4 चेंडू ते देखील आपण पाहिलं तर इथे बाकी आहे. पुरंदर किंग्स आणि रायरेश्वर मावळा या 2 टीम इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. खेळाडू कक्ष आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वाचं आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी,
किंवा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जे अधिकारी पदाधिकारी आपण पाहिलं तर कार्यरत आहेत किंवा सरांच्या माध्यमातून जे स्टुडंट घडले गेलेत त्यांच्यासाठी एक मोठं व्यासपीठ आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी आपण पाहिलं तर एका वर्षात 2 स्पर्धा प्रहार प्रीमियर लीगच्या आपण नेहमी पाहत असतो. शॉर्ट पिच चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळलाय, मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. असे आपण पाहिलं तर दागतोडे स्वतःचं खातं खोलतायत, स्वतःचं अकाउंट इथे आपल्याला ओपन करताना पाहायला मिळत आहेत. पुरंदर किंग संघानं बनवला 36. हा टायमिंग संपला अंपायर सर, या सूचना येतात आम्हाला स्कोरर कडनं. 36 धावा धावपल होत आहेत. 6 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. कॉमेंट्री बॉक्स देखील आपण पाहू शकाल. ही सगळी दृश्य आपल्याला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. पुरंदर किंग संघानं फार मोठा पेशन्स आपण पाहिलं तर इथे दाखवला, संयमानं खेळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळणार, आक्रमकता पाहायला मिळणार. फक्त एकमेव बॅटर आपण पाहिला होता जो आकाश साळुंके, त्याच्या बॅटमधून काही मोठे फटके खेळले, एक षटकार, एक चौकार आला होता. बाकी इतर फलंदाजांनी संयमाचं क्रिकेट खेळलं, परंतु टार्गेट मोठं होतं, धावसंख्या मोठी होती आणि तिचा पाठलाग करत असताना संघ आपण पाहिलं तर थोडंसं बॅकफूट होते आलाय, थोडंसं पिछेडवरती आलाय. सामन्यात औपचारिकता आपण पाहतोय. एक चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 35 धावा, 37 बनवल्यात. इथे पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूने हलकं वळण घेतले, काटा बदलतोय. विकेट किपर चेंडूला अडवतायत प्रकाश मडके आणि सामना इथे आपण पाहिलं तर जिंकलाय. मॅच विजय होतोय संघ रायरेश्वर मावळा संघाने आपण पाहिलं तर विजयाच्या पताका फडकवल्यात. विजयाचा झेंडा तो संघ इथे आपल्याला फडकवताना पाहायला मिळतोय. विजेत्या टीमचं अभिनंदन, पराभूत पुरंदर किंग संघाचा आभार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब आपण देणार आहे. तोपर्यंत आपण पाहतोय फॉल ऑफ विकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून या विकेट आपण पाहू शकाल, स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज आपण पाहिलं तर बाद झालेत. काही विकेट आपण पाहिलं तर सातत्यानं गमवला जात होता पुरंदर किंग संघाचा आणि त्या विकेट देखील आपण पाहतोय. फॉल ऑफ विकेटच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांची सेलिब्रेशन आपण पाहिली, क्षेत्ररक्षकांचे कॅच आपण पाहिले. फलंदाजांनी देखील काही विकेट सातत्यानं गमवल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पुरंदर किंग संघाला पराभव स्वीकारावा लागतोय. मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय. सामनावीर किताब देखील आपण या ठिकाणी देतोय. कॉमेंट्री बॉक्स देखील आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकाल. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. मॅच समरी आपल्या समोर येते आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा सामनावीर किताब देखील आपण या ठिकाणी देतोय. हॅलो, सौभाग्यवती प्रतीक्षाताई प्रकाश मडके यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार प्रदान करायचा आहे. त्याचबरोबर